काय सांगाल मॅडम, आपल्याकडे जे आहे आता 12वीचे पेपर सुरू झालेले आणि आपण एक मोठी कारवाई केलेली, कशा पद्धतीने कशी कारवाई केली? दिनांक 10 फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यामध्ये 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून काल 10 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अत्यंत कडक सूचना दिलेल्या होत्या आणि काल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाने राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जैतापूर या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी कॉपीचा प्रकार आहे हे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उत्तरे लिहिलेल्या झेरॉक्स प्रती देण्यात आल्याचे दिसून आले आणि त्यानंतर पथकाने सखोल चौकशी केली असता काही झेरॉक्सच्या प्रती त्या ठिकाणी आढळून आल्या. नंतर आम्ही CCTV फुटेज चेक केले असता CCTV फुटेजमध्ये संपूर्ण घटना जी घडलेली होती ती कैद झाली होती आणि प्रत्येक दालनामध्ये विद्यार्थी हे ते झेरॉक्स कॉपीवरील उत्तरे पाहून लिहिण्यासाठी त्यांच्या जागा सोडून दुसऱ्या बेंचेसवर येऊन बसलेले होते आणि 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत हा प्रकार त्या ठिकाणी चालू होता. पथकाने 1:30 वाजता भेट दिली असता अनेक विद्यार्थी हे अशा पद्धतीने आणि शिक्षक सुद्धा अनियमितता करत आहेत हे पथकाला दिसून आलं आणि त्यामुळे मग माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेडसे साहेब, माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी, दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत, तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी, माननीय अनिल साबळे सर, विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर बोर्ड या सर्वांच्या आदेशानुसार शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिकने या सर्व शिक्षकांवरती बैठे पथक आहे, पर्यवेक्षक आहेत, केंद्र संचालक आहे, या सगळ्यांवरती फौजदारी कारवाई केली आहे. देवगाव रंगारी पोलीस स्टेशन तालुका कन्नड या ठिकाणी या सर्व व्यक्तींवरती FIR दाखल करण्यात आला आहे. ही प्रक्रिया रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होती. तसेच या सर्व शिक्षकांनी वर्तणुकीचा सुद्धा नियमभंग केला आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांनाही निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्या शिक्षकांना निलंबित करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संचिका प्रस्तावित केली असून खाजगी शाळांचे जे शिक्षक आहेत त्यांचा नियुक्ती प्राधिकारी हे संस्था असल्यामुळे संस्थेला या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे प्रस्ताव सुद्धा आपण पाठवले आहेत. तसेच या केंद्रावरती 327 विद्यार्थी इंग्रजीच्या परीक्षेला उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आपण वेगळ्याने विभागीय मंडळाला आपण पाठवल्या आहेत की मास कॉपीचा हा प्रकार आहे का हे तपासून त्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी. सर्व अहवाल हे अंतिम करून माननीय विभागीय मंडळ तसेच माननीय राज्य मंडळ यांना सादर करण्यात आलेले आहेत आणि शिक्षकांवरतीही कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत. ही घटना घडल्यानंतर आता भरारी पथकांमध्ये काही वाढ करण्यात आली आहे का आणि जितके CCTV आहेत वेगवेगळ्या केंद्रावर त्याला काही सेंट्रलाइज करण्यात आलेलं आहे का? हो, शिक्षण विभाग माध्यमिकच्या वतीने आम्ही वॉर रूमची स्थापना केली आहे, जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि या संपूर्ण केंद्राला आम्ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच Zoomची लिंक देतो आणि या ठिकाणी जे रनर आहेत प्रत्येक सेंटरचं रनर आहे ते त्या ठिकाणी जॉईन होतात आणि संपूर्ण केंद्रावरचे सगळे हॉल त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करडी नजर ठेवून बघतो आहोत की कुठे अनावश्यक हालचाल दिसली तर तात्काळ त्या ठिकाणी आम्ही भरारी पथक पाठवतो. आमची जी पर्यवेक्षी यंत्रणा आहे त्यांना पाचारण करतो आणि सगळ्या सेंटरचं सगळ्या हॉलचं नियंत्रण आम्ही जिल्हा नियंत्रण कक्षामधून करत आहोत. भरारी पथकांमध्ये काही वाढ करण्यात आली का? नाही, भरारी पथकामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तथापि 100 केंद्रांचं व्हिडिओ चित्रीकरण आम्ही पूर्ण 3 तास करतो आहोत. ही एक नवीन घटना आहे आणि आम्ही टोकन पद्धतीने विद्यार्थ्यांची तपासणी करतो आहोत आणि कशा पद्धतीने कोणत्या शिक्षकांनी कोणत्या विद्यार्थ्यांना तपासले त्याचा रेकॉर्ड सुद्धा ठेवतो आहोत. यामध्ये स्ट्रॉंग रूम आपण केलेला आहे, या ठिकाणी CCTV फुटेज आहे. तर मग एवढं CCTV फुटेज असताना सुद्धा एवढं बिनधास्तपणे कसं काय विद्यार्थी लिहित होते, काय नेमकं काय? आता जे गैरमार्ग करतात, अनुचित प्रकार करतात त्यांची काय मानसिकता होती हे सांगता येणार नाही. तथापि जिल्हा प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे अशा वारंवार सूचना दिल्या होत्या. अनेक प्रकारच्या ऑफलाईन बैठका आहेत, ऑनलाईन बैठका आहेत, GR आहेत, परिपत्रक आहेत
आणि झूम वरती सुद्धा मीटिंग घेऊन जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग यांनी वारंवार सगळ्यांना सूचित केलं होतं की कुठेही अनुचित प्रकार करू नका. अनुचित प्रकार करण्याचं धाडस सुद्धा कुणीही करू नये. अनुचित प्रकार झाल्याचं निदर्शनास आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, इतक्या कडक शब्दात सर्वांना सूचना दिल्या होत्या, लेखी पत्र दिलेले होते. तथापि ह्यांनी ते धाडस केलं. खरं तर हे चुकीचं आहे. शिक्षकांनी अशा प्रकारचे कुठलेही प्रयत्न करू नयेत. विद्यार्थ्यांना छानसे संदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाने दिले होते की आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, आणि शिक्षकांनाही सूचित केलं होतं. तथापि यापुढेही आम्ही अधिक कठोर कारवाई करणार आहोत, अशा सर्व सूचना दिलेल्या आहेत. आणि आज सुद्धा आम्ही संपूर्ण पर्यवेक्षी यंत्रणा आणि केंद्र संचालकाची पुन्हा एकदा मीटिंग घेऊन अधिकपणे कॉपीमुक्त अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन करतो आहोत, सूचना देतो आहोत. आणि यापुढेही जर कोणी हिंमत केली तर कुणाचीही गय केली जाणार नाही. यापेक्षाही कठोरात कठोर कारवाई शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन करणार आहे. मॅडम, नेहमी असं होतं की शिक्षकांवर कारवाई होते, अधिकारी कर्मचाऱ्यांवर होते, परंतु ज्या संस्था ह्या असतात या संस्थांवर कारवाई होताना काही असे विषय दिसत नाही, त्यामुळे असे प्रकार घडताना दिसतात. तर याबाबत तुम्ही काय करणार आहात? हा, यापुढे आम्ही आपला मुद्दा चांगला आहे. दक्षता समितीची मान्यता घेऊन जे संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्याचे प्रस्ताव आम्ही सादर करू. त्या कॉलेज संदर्भात ती कारवाई समजा त्यांना बंद करण्याची वगैरे आपण ते आदेश निश्चितपणे त्यांचं सेंटर आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत. आणि दक्षता समितीचे असेही निर्देश आहेत की त्या शाळा महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी कायमस्वरूपी. यस, त्या विद्यार्थ्यांचं काय म्हणजे कॉपी करताना हो, त्या विद्यार्थ्यांचा प्रस्ताव आम्ही विभागीय मंडळाला सादर केलेला आहे. 327 विद्यार्थ्यांनी मास कॉपी केली आहे किंवा नाही, आणि त्यांच्या निकालाबाबतचा निर्णय विभागीय अध्यक्ष संभाजीनगर घेतील. या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं आपल्याला की कुठेतरी शिक्षक कमी पडतात का जेव्हा कॉपी करण्याचा प्रयत्न होतो अशा प्रकारे? नाही, या संपूर्ण प्रकरणावरती असं सांगावंसं वाटतं की विद्यार्थ्यांचं भविष्य हे प्रामाणिकपणे परीक्षा देण्यामध्येच आहे. विद्यार्थ्यांवरती ते संस्कार आम्ही मागच्या वर्षभरापासून करतो आहोत. विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांसाठी शिक्षण विभागाने अनेकसे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन ऍप अवेलेबल केलेत, पुस्तक अवेलेबल केलेत, त्यांचे सेमिनार घेतले, त्यांच्यासाठी काउन्सिलरांची नियुक्ती केली. अनेक प्रकारचं संपूर्ण कॉपीमुक्त अभियान यशस्वी व्हावं यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. तथापि काही विकृत प्रवृत्ती आहेत, त्यांच्यावरही मात करून त्यांनाही आपण शिक्षेची तरतूद करून हे प्रकार कायमस्वरूपी मुळापासून उखडून टाकण्याचा जिल्हा प्रशासनाचा आणि शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे.